पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने
संत चरणा सहज संकट
संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे कंठी प्रेम दाटे नयनी रलोटे हृदये प्रगटे राम रूप तुका म्हणे सादर सुलभ माटे परी उपतिष्ठे पूर्वा पुण्य मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे विठ्ठल संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम
संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका विभुं वेणुनादं चरणतं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवामृतकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं लम्बोदरं परमसुन्दरमेकदन्तं रुक्तं वरं त्रिनयनं परमं पवित्रं नमामि जन्मान्दस्य यतोन्मयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदयादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृतां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो वृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् राधा भक्ति हरिर्ज्ञानं ताभ्यं वंदे युगलरूपिणीम् अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भुजतेजस्य स्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मदरदही सद्गुरु जेने तारिलो
विशेषवत्यादरू विवेकावरी ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोले बोबड्या बोला ज्ञान म्हणून या पुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल संत चरण रज लागता सहज संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय मग राम नामे उपजे आवडी सुख गडोगडी वाढू लागे प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे संत दही सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा गोड असा सुंदर असा 4 चरणांनी सजलेला आणि संतपर प्रकरणातील अभंग कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे विठ्ठल थोडक्यात अभंगाचा साधा सोपा सरळ भावार्थ असा आहे तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये बोलतात संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय संतांचं चरण रज जरी अंगाला लागलं तर वासनेचं बीज नष्ट होऊन जातं वासनेचे बीज जळून जाय वासनेचं बीज नष्ट झाल्यानंतर पुढचा परिणाम काय होतो तर तुकोबाराय सांगतात मग रामनामे उपजे आवडी रामनामाबद्दल आवड त्या ठिकाणी निर्माण होते सुख गडोगडी वाढू लागे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती त्या ठिकाणी राम नामानं त्या ठिकाणी तयार होते एवढंच नाही भगवत चिंतनानं तिसरा परिणाम सांगितला कंठी प्रेम दाटे नयनी निरलोटे हृदयी प्रगटे रामरूप कंठामध्ये प्रेम त्या ठिकाणी दाटून येतं नयनातून डोळ्यातून अश्रुधारा त्या ठिकाणी वाहतात कंठी प्रेम दाटे नयनी निरलोटे हृदयी प्रगटे रामरूप अष्ट सात्विक भाव निर्माण होतात आणि हृदयामध्ये रामप्रभूचं त्या ठिकाणी वास्तव्य होतं तुकोबाराय सांगतात ही सगळी साधनं सोपी आहे सुलभ आहे फक्त ती आपण केली पाहिजे तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य त्याच्यासाठी अनंत जन्माचं फक्त पुण्य पाहिजे पूर्वजन्माचं पुण्य असेल सुकृत असेल तर या गोष्टी सहज त्या ठिकाणी शक्य होऊन जातं तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य मग राम नामे उपजे आवडी सुख गडोगडे वाढू लागे विठ्ठल असा अभंगाचा साधा सोपा सरळ भावार्थ तुमच्या समोर मांडलेला आहे सर्वांना कळेल सर्वांना रुचेल सर्वांना पटेल अशा भाषेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आता तुम्हाला सगळ्यांना जागीच पडून घ्यायला अडचण झोपायला अडचण नाही काही काही म्हणतील झोपण्यासाठी या ठिकाणी आलो नाही अनंत जन्माची जी पाठीमागे अज्ञान अंधकाराची झोप लागलेली आहे त्या झोपेतनं या ठिकाणी जाग होण्यासाठी आलोय भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने चाललेला भव्य दिव्य नामयज्ञ सोहळा वर्ष आहे 35वा आणि या 35व्या वर्षामध्ये आज 6व्या दिवसाचं कीर्तन पुष्प माझं पामराकडे या ठिकाणी आलेलं आहे भगवंताच्या कृपेने श्री संत ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या कृपाशीर्वादाने वैकुंठवासी हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज अनभुले यांच्या कृपाशीर्वादाने व हरिभक्तीपरायण सोमनाथ महाराज जपे यांच्या सोज्वळ मार्गदर्शनानं तसेच सदाशिवनंदगिरीजी महाराज व हरिभक्तीपरायण श्री कृष्णा महाराज पाटील यांच्या प्रेरणेने चाललेला भव्य दिव्य हा नामयज्ञ सोहळा व्यासपीठ नेतृत्व ज्यांच्याकडे आहे असे हरिभक्तीपरायण साहेबराव महाराज जाधव हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज काळे आणि जालिंदर महाराज महाडिक गेल्या 35 वर्षापासून हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे आणि या 35व्या वर्षामध्ये खऱ्या अर्थानं आज कीर्तनासाठी उपस्थित महाराष्ट्रातील नामांकित गायक आपण ज्यांना म्हणू गानकोकिळा संगीत विशारद हरिभक्तीपरायण मंगलताई गतीर तदनंतर हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील नामांकित गानकोकिळा राणीताई दौंड त्याही या ठिकाणी उपस्थित आहे महाराष्ट्रातील नामांकित मृदंगाचार्य मृदंग विशारद हरिभक्तीपरायण फक्त वाजवता नाही तर ज्यांचा मृदंग बोलतो अशा हरिभक्तीपरायण यशोदाताई साळुंके त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी वाजवा आमच्या ताईंसाठी एकदा दोनही ताईंसाठी जोरदार टाळी वाजवा विनेकरी बाबा ज्यांची गोड अशी साऊंड सिस्टम आहे असे आमचे मोठे बंधू शंकरदादा शेळके ठाणगावकर त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी वाजवा आमचे हार्मोनियम वादक काकांचं नाव गवळी
काकांचं या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आभार. माझ्या संस्थेची विद्यार्थिनी हरिभक्तीपरायण पूजाताई पुरकर तिचंही या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आभार. तदनंतर गायनाची साथ करण्यासाठी हरिभक्तीपरायण सागर महाराज निक्कम टाकळी महाराजांचं या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आभार. समोर बसलेले माईबाप बाबांचा मधुकर बाबा मिस्त्री बाबांचा या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आभार. विनेकरी बाबा समोर बसलेले माईबाप संस्थेचे सर्व विद्यार्थी आणि तुम्ही म्हणाल सगळे आम्ही आमच्या झोपेला फाटा मारून तुझं कीर्तन ऐकायला आलो. आमचं कोणी आभार मानायचं, तुमचंही या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आभार. तदनंतर या ठिकाणी हरिभक्तीपरायण राणीताई दौंड यांचे वडीलही या ठिकाणी काकाही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचंही या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आभार आणि सेवेला आरंभ. विठ्ठल विठ्ठल अगदी त्याच प्रकारे ज्यांनी कीर्तनासाठी मला पाचारण केलं नवे नवे इथपर्यंत येईपर्यंत नेहमी कॉल केले असे हरिभक्तीपरायण ज्यांचा मुलगा आमच्याकडे आहे समाधान काका उगले त्यांचंही या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आभार व्यक्त करते. तदनंतर सरपंच काका शंकर काका महाडिक त्यांचंही या ठिकाणी उगलेच आहे का कुठे शंकर काका तेही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या नियोजनानं मार्गदर्शनानं हा सप्ताह या ठिकाणी सुरू आहे. त्यांना साथ करणारे समस्त ग्रामस्थ गावकरी मंडळी त्यांचंही या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आभार आणि सेवेला आरंभ. विठ्ठल विठ्ठल अभंगात प्रवेश करूया. अभंग हा तुकोबरायांचा आहे. गोड असा सुंदर असा 4 चरणांनी सजलेला आहे. ज्यांचा अभंग सेवेकरता उच्चारला त्यांचा अधिकार जर आपण पाहू गेलो तर तुकोबराय सांगतात तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून या रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा आरती तुलनेसी ब्रह्म तुकासी दुश्मनानं सुद्धा ज्यांना वंदन करावं हा तुकोबरायांचा अधिकार आहे. एवढंच नाही तुकाराम तुकाराम नाम घेतल्याबरोबर यमानं सुद्धा थरथर कापावं हा तुकोबरायांचा अधिकार. तुकाराम 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 हे तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम तुकोबरायांचं नाव घेतल्याबरोबर यमानं सुद्धा थरथर कापावं हा तुकोबरायांचा अधिकार. विठ्ठल विठ्ठल एवढंच नाही तिसरा गुण जर आपण तुकोबरायांचा बघितला तुकोबरायांची उंची जर बघितली अनुरेणू या थोकळा तुका आकाशाये वढा अनुरेणू या थोकळा तुका आकाशाये वढा अनुरेणू या थोकळा तुका आकाशाये वढा अनुरेणू या थोकळा तुका आकाशाये अनुरेणू
रेणुहुनी थोकडा तुका आकाशा एवढा, आकाशा एवढी ज्यांची उंची आहे ते तुकोबाराय आणि त्यांचा अभंग सेवेकरता उच्चारला. मला असं वाटतं आकाश एवढी उंची नाही, आकाशसुद्धा ज्यांच्या पुढं ठेंगणं आहे तो तुकोबारायांचा अधिकार. एवढे मोठे तुकोबाराय असताना सुद्धा अधिकार मागतात, देवाकडं लहानपणा मागतात. देवा एवढं मोठं रूप नको देऊ मला, लहान होऊ दे. लहानपणा दे गा देवा, लहानपणा दे गा देवा, मुंगी साखर चारवा, मुंगी साखर चारवा, लहान काय चालू होतं आपलं म्हणा कीर्तन. एका कीर्तनात मी असाच प्रश्न केला, थोडंसं विश्रांतर झाला आणि 89 वर्षाच्या आईसाहेब समोर बसल्या होत्या. म्हटलं आईसाहेब काय चालू होतं आपलं? आईसाहेब म्हटलं ताई कीर्तन. म्हटलं चालू होतं कीर्तनच, पण विषय कोणता चालू होता? ताई म्हटलं आणि तुला कशाला आणलं? मी म्हणलं आणलंय मला कीर्तनच सांगायला, पण मधात प्रश्न केले तर सांगत जा. विठ्ठल विठ्ठल अनु रेणुहुनी थोकडा तुका आकाशा एवढा, ही तुकोबरांच्या जीवनातली विशेषता आहे. एवढे मोठे तुकोबराय, आकाशा एवढी उंची ज्यांची आहे तरी सुद्धा देवाकडे लहानपणा मागता, ही सुद्धा त्यांच्या जीवनातली विशेषता आहे. एवढंच नाही, ज्यांच्या नावाला यमानं सुद्धा थरथर कापावं, ही सुद्धा तुकोबरांच्या जीवनातली विशेषता आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी त्यांच्या जीवनात एकवटल्या कशा? ज्यांनी पंचमवेद निर्माण केला. पंचमवेद म्हणजे गाथाची निर्मिती ज्यांनी केली. तुकोबरांचा पंचमवेद म्हणजे कोणता? इकडे मी इकडे महिला मंडळ. विठ्ठल 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 त्याच्यात बाबाचा दोष नाही, दररोज काळी दोन राहते बाबा, बरोबर ना? आणि जास्त माणसाला वाजवायची काळी दोन मध्ये सवय राहते. सगळ्या गोष्टी एकवटल्या कशा? त्याचं कारण असं आहे, तुकोबरायांचा परमार्थ हा सत्ययुगापासून आहे. सत्ययुगामध्ये तुकोबराय होते भक्त प्रल्हाद आणि भगवान कोण होता? सत्ययुगापासून तुकोबराय भगवंतासोबत राहत आले. एका जन्माची ही सगळी पुण्य आहे का? नाही. सत्ययुगामध्ये तुकोबराय होते भक्त प्रल्हाद आणि भगवान होते नरसिंह. मला सांगा, आईच्या उदरातून जन्म घेणं सोपं आहे? खांबातून जन्म घेणं सोपं आहे का? नाही. नरसिंह भगवान परमात्मा खांबातून प्रकट झाले भक्त प्रल्हादाची भक्ती बघून. एवढंच नाही, हिरण्यकश्यपूने श्रीमद भागवत महापुराणामध्ये वर्णन आलेलं आहे, भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी 11 प्रयोग केले. किती प्रयोग केले? 11 प्रयोग केले. कोणकोणते केले सांगते, तुम्ही मोजायचं काम करा. मोठ्या शस्त्रानं मारलं, भयंकर विषारी सर्प अंगावर सोडले, हत्तीच्या पायाखाली सोडला, अन्नात हलाहल विष दिला, वायू द्वारे नष्ट करण्यासाठी पोटात श्रीला उंच पर्वतावरनं खाली ढकलून दिलं. 100 माया निर्माण करून सोडली वायूच्या द्वारे पोटात श्रीला, परंतु धरणीधरानं त्याला पिऊन टाकलं. नागपाशानं बांधून सागरात टाकलं. मोजले ना का? काहीच मेळ नाही लागला. आणि शेवटी 11वा प्रयोग केला. हिरण्यकश्यपूची बहीण होलिका, हिला अग्नीचं वरदान होतं की अग्नीमध्ये तू जळणार नाही. ती भैयाला म्हटली, भावाला म्हटली, भैया मी भक्त प्रल्हादाला अग्नीमध्ये घेऊन बसते, प्रल्हाद जळून भस्म होईल आणि मी
जिवंत राहील. पण म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी. भक्त प्रल्हाद जिवंत निघाला आणि होलिका जळाली. त्या दिवशीपासून आपण होळी हा सण साजरा करतो आणि बोंबा मारतो. एवढं एक निष्ठेनं नामस्मरण असावं. विठ्ठल सत्ययुगामध्ये तुकोबराय होते भक्त प्रल्हाद आणि भगवान होते नरसिंह. हिरण्यकश्यपूने सांगितलं होतं नरसिंह भगवंताला, तुम्ही मला मारू शकत नाही का, मला वरदान आहे. धरणीवर मरण नाही, आकाशात मरण नाही. म्हटले मी तुला धरतीवरही मारणार नाही, आकाशातही मारणार नाही, मांडीवर घेऊन मारणार आहे. तरी भगवान तुम्ही मला मारू शकत नाही. म्हटले कस काय, मला वरदान आहे. काय वरदान आहे, तुम्ही मला दिवसा मारू शकत नाही, तुम्ही मला रात्री मारू शकत नाही. मी तुला दिवसाही मारणार नाही, मी तुला रात्रीही मारणार नाही. तुझ्यासाठी मी सायंकाळची वेळ त्या ठिकाणी संध्याकाळ होण्याची वाट पाहतोय. सायंकाळची वेळ ही अशी आहे, दिवसही नाही आणि रात्रही नाही, मधली वेळ आहे. तरी भगवान तुम्ही मला मारू शकत नाही. का मारू शकत नाही, मला वरदान आहे की सजीवाकडून मरण नाही, तुला निर्जीवाकडून मरण नाही. मी तुला सजीवाकडूनही मारणार नाही हिरण्यकश्यपू, आणि मी तुला निर्जीवाकडून सुद्धा मारणार नाही. मी तुला नखानं फाडणार आहे. म्हटले नख ही गोष्ट सजीवही नाही आणि नख ही गोष्ट निर्जीव सुद्धा नाही. सजीव जर म्हणावे तर कापल्यावर रक्त येतं का चष्मेवाल्याजी, नाही येत. आणि निर्जीव जर म्हणावे तर भराभर वाढतेत महाराज. मला सांगायचंय काय, नक ही गोष्ट सजीवही नाहीये आणि नक ही गोष्ट निर्जीवही नाहीये. मी तुला सजीवाकडूनही मारणार नाही, मी तुला निर्जीवाकडून सुद्धा मारणार नाही, मी तुला नखानं फाडणार आहे. म्हटले तरी भगवान तुम्ही मला मारू शकत नाही. कसं मारू शकत नाही, मला घराच्या आत मरण नको, मला घराच्या बाहेर नको, मी तुला उंबरठ्यावर मारणार आहे. म्हणून कधीही भगवान नरसिंहाची ती जागा आहे, उंबरठ्यावरती बसून केस विंचरायचे. झोपले नाही ना, केस विंचरायचे, केसातले प्राणी काढून तिथं मारायचे, वाचन त्या ठिकाणी करायचं नाही. या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करायच्या नाही. फार झालं तर उंबरठ्याची पूजा करायला सांगितली श्रीमद भागवतानं. त्याचं कारण असं आहे, उंबरठा ही जागा भगवान नरसिंहाची जागा आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सत्ययुगामध्ये भक्त प्रल्हाद तुकोबरांच्या नावानं भक्त प्रल्हाद त्या ठिकाणी अवतीर्ण झाले आणि भक्त प्रल्हादाबरोबर भगवंताचा अवतार आहे, नृसिंह अवतार आहे. हिरण्यकश्यपूला त्या अवतारामध्ये भगवंतानं मारलं. तेच नरसिंह भगवान त्रेतायुगामध्ये रामप्रभू नावानं अवतीर्ण झाले आणि तेच भक्त प्रल्हाद. रामकथा ऐका, श्रवण करा. रामकथेमध्ये अंगद नावाने त्या ठिकाणी अवतीर्ण झाले. कोण अंगद, वानर सेनेतले अंगद महाराज. रामकथेमध्ये हनुमंतरायांच्या नंतर ज्यांच्या सगळ्यात मोठं बल आहे, हनुमंतरायांच्या नंतर ज्यांचं शक्तिशाली बल आहे ते आहे अंगद महाराज. कोण आहे अंगद महाराज, ज्यावेळेस रावणानं सीतेचं हरण केलं त्या सीता शोधासाठी सर्वात जास्त प्रयत्न आहे अंगद महाराजांचे. तेच तुकोबराय त्रेतायुगामध्ये झाले अंगद महाराज आणि तोच भगवान नरसिंह भगवान झाले प्रभू श्री रामचंद्र. प्रभू श्री रामचंद्रांबरोबर तुकोबराय झाले अंगद. परत द्वापार युगामध्ये तेच प्रभू झाले भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि तेच अंगद महाराज झाले उद्धव भगवान परमात्मा. श्रीमद भागवत श्रवण करा, उद्धवाचा अधिकार तुम्हाला समजून येईल. प्रचंड ज्ञानी होते उद्धव, प्रचंड ज्ञानी होते, ज्ञान प्रचंड होतं, पण भक्ती नव्हती आणि ज्ञानाच्या विरहित भक्ती. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा.
नित्य नवा तया माझी प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. मला सांगायचं एक आहे, भक्तिविरहित ज्ञान असणं म्हणजे ती अहंकाराला जागा आहे. थोडंसं ज्ञान कमी असलं तरी चालेल, परंतु त्या ज्ञानाच्या बुडाशी अहंकार नको आहे. त्याचं कारण असं आहे, ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, नवल अहंकाराचे गोठी विशेष न लगे अज्ञाना पाठी, पण सज्ञानाच्या झोंबे कंठी आणि नाना संकटे नाचवी. ज्याला प्रचंड ज्ञान आहे, गाथा ज्ञानेश्वरी पाठ आहे, कदाचित त्याच्या पाठीमागं अहंकार लागत नाही, परंतु अर्धवट ज्ञान असलं की त्याच्या पाठीमागं अहंकार लागल्याशिवाय राहत नाही. अहंकारही विचार करतो, ज्ञानी गिराईक हे आपलंच आहे, पण पहिलं या गिराईकाच्या पाठीमागं लागा. म्हणून ज्ञान कमी असलं तरी चालेल, परंतु त्या ज्ञानाच्या बुडाशी अहंकार नको आहे. विठ्ठल उद्धवाजवळ ज्ञान होतं, प्रचंड ज्ञान होतं, परंतु भक्ती नव्हती. गोपिकांजवळ भक्ती होती, ज्ञान नव्हतं. म्हणून भगवंतानं गोपिका आणि उद्धव यांचा दोन्हींचंही त्या ठिकाणी वृंदावनामध्ये जाऊन मिलन केलेलं आहे. कारण उद्धवाकडचं ज्ञान गोपींना कळावं आणि गोपिकांकडचं ज्ञान उद्धवाला कळावं, यासाठी दोन्हींचंही मिलन त्या ठिकाणी श्रीमद भागवतामध्ये केलं जातं. असं मला विस्तार करायचं नाही, मला सांगायचं एक आहे, तुकोबराय द्वापार युगामध्ये झाले उद्धव भगवान परमात्मा आणि भगवान झाले श्रीकृष्ण परमात्मा. तोच भगवान श्रीकृष्ण परमात्मा पुढच्या काळामध्ये कलियुगामध्ये आला पंढरपूरला आणि माझे तुकोबराय झाले नामदेव महाराज. काय झाले? नामदेव महाराज. आता नामदेवरायांचं चरित्र जर पाहिलं तर वारकरी संप्रदायाची पताका थेट महाराष्ट्रापासून तर पंजाबापर्यंत नेण्याचं काम कोणी केलं? नामदेव महाराजांनी केलं. वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून फक्त नामदेव महाराजांनी केला आहे. विठ्ठल विठ्ठल नामदेव महाराजांनी वाळवंटामध्ये पंढरपूरच्या कीर्तन करावं आणि जगाच्या चालक मालकानं पंढरपूरच्या पांडुरंगानं सुद्धा त्या ठिकाणी नाचावं. बोला. कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग, जनी म्हणे जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. एकच